मित्रांनो, LIC ने पुन्हा एक नवीन जबरदस्त असा प्लॅन लॉन्च केलेला आहे। या प्लॅन मधून चांगला परतावा मिळू शकतो। या प्लॅनचे नाव आहे LIC इंडेक्स प्लस। प्लॅन नंबर आहे 873। या व्हिडिओ मध्ये LIC इंडेक्स प्लस या प्लॅन बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया। LIC इंडेक्स प्लस या प्लॅन बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया। LIC इंडेक्स प्लस हा युलिप प्लॅन आहे। युलिप प्लॅन म्हणजे काय तर युलिप म्हणजेच इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचे कॉम्बिनेशन, म्हणजे भरलेल्या प्रीमियमच्या काही पोर्शन शेअर मार्केट व इतर काही गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवला जातो व या प्लॅन मध्ये विमा संरक्षण सुद्धा दिले जाते। हा नॉन पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे, म्हणजेच प्रीमियम ज्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवला असेल त्या कंपनीला होणारा प्रॉफिट हा पॉलिसी होल्डर सोबत शेअर केला जाणार नाही। जर डायरेक्ट कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असेल तर कंपनीला होणारा प्रॉफिट हा शेअर होल्डर सोबत डिव्हिडंडच्या रूपामध्ये शेअर केला जातो। तसं या प्लॅन मध्ये डिव्हिडंड मिळणार नाही। हा रेग्युलर प्रीमियम प्लॅन आहे, म्हणजे यामध्ये सतत प्रीमियम भरत राहावा लागणार आहे। जसा प्रीमियम भरण्याचा मोड निवडाल। या प्लॅन मध्ये एका व्यक्तीचा जीवन विमा कव्हर केला जाणार आहे, त्याच्यासोबतच बचत सुद्धा होणार आहे। तर हा प्लॅन जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर आपण कुठून खरेदी करू शकतो तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे हा प्लॅन उपलब्ध आहे। ऑफलाईन प्लॅन जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर LIC एजंट्स, कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, इन्शुरन्स मार्केट फर्मच्या माध्यमातून आपल्याला हा प्लॅन घेता येईल। जर ऑनलाईन खरेदी करायचा असल्यास आपण LIC च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तिथून हा प्लॅन आपण खरेदी करू शकतो। इंडेक्स प्लस प्लॅन घेण्यासाठी पात्रता काय आहे ते पाहूयात। LIC इंडेक्स प्लस प्लॅन घेण्यासाठी कमीत कमी 90 दिवस व जास्तीत जास्त वार्षिक प्रीमियमच्या 10 पट विमा घेण्यासाठी 50 वर्ष आणि वार्षिक प्रीमियमच्या 7 पट विमा घेण्यासाठी 60 वर्ष अशी पात्रता दिलेली आहे। 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती हा प्लॅन घेऊ शकते। आता या प्लॅनच्या प्रीमियम बद्दल जाणून घेऊयात। प्रीमियम भरण्यासाठी 4 मोड दिलेले आहेत, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली। म्हणजे प्रीमियम वर्षाला, 6 महिन्याने, 3 महिन्याने आणि प्रत्येक महिन्याला सुद्धा भरता येईल। या 4 पैकी कोणताही एक मोड निवडायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला प्रीमियम भरायचा आहे। एकदा निवडलेला मोड आपल्याला पुन्हा बदलता येणार नाही। तर कमीत कमी प्रीमियम किती आहे ते पाहूयात। वर्षाला प्रीमियम भरणार असाल तर कमीत कमी 30,000 रुपये। 6 महिन्याने प्रीमियम भरणार असाल तर कमीत कमी 15,000 रुपये। दर 3 महिन्याने प्रीमियम भरणार असाल तर कमीत कमी 7,500 रुपये। महिन्याला प्रीमियम भरणार असाल तर कमीत कमी 2,500 रुपये एवढं प्रीमियम आहे। यापेक्षा अधिक प्रीमियम भरायचं असेल तर वार्षिक प्रीमियम मध्ये 1,000च्या मल्टिपलने पुढे प्रीमियम भरता येते। 6 महिन्याचे अधिक प्रीमियम भरायचे असेल तर 500च्या मल्टिपलने पुढे प्रीमियम भरता येते। 3 महिन्याचे व महिन्याचे अधिक प्रीमियम भरायचे असल्यास 250च्या मल्टिपलने पुढे प्रीमियम किती भरता येते। जास्तीत जास्त प्रीमियम भरण्याची काही मर्यादा नाही, किती प्रीमियम भरता येईल। आता या पॉलिसीचा कालावधी व प्रीमियमच्या कालावधीबद्दल जाणून घेऊयात। वार्षिक प्रीमियम 48,000 पेक्षा कमी असेल तर पॉलिसीचा कमीत कमी कालावधी हा 15 वर्षांचा ठेवता येईल व यापुढे जास्तीत जास्त 25 वर्षांपर्यंत कालावधी ठेवता येईल। वार्षिक प्रीमियम 48,000 पेक्षा जास्त असेल तर पॉलिसीचा कालावधी हा कमीत कमी 10 वर्ष आपल्याला घेता येईल। तसं जास्त 25 वर्षांचा कालावधी ठेवू शकतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती डिस्कस करतोय ती जर तुम्हाला समजली नाही किंवा कुठलीही शंका असेल या पॉलिसी बद्दल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन। आता आपण जीवन विमा रकमेबद्दल जाणून घेऊयात। जीवन विमा रक्कम घेण्यासाठी 2 ऑप्शन्स मिळतात, त्यातील आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे। पहिला म्हणजेच वार्षिक प्रीमियमचा 7 पट विमा आणि दुसरा ऑप्शन म्हणजेच वार्षिक प्रीमियमचा 10 पट विमा। समजा एका वर्षाचं प्रीमियम 1 लाख रुपये असेल तर 10 पट काढले तर 10 लाख रुपये विमा होतो। आता हे ऑप्शन्स निवडताना सुद्धा काही वयाची मर्यादा दिलेली आहे। 90 दिवस ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्तींना दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडता येईल आणि 51 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींना फक्त एकच ऑप्शन निवडता येईल, तो म्हणजेच वार्षिक प्रीमियमचा 7 पट विमा। आता आपण या पॉलिसीच्या मॅच्युरिटी एज बद्दल जाणून घेऊयात। म्हणजे जेव्हा पॉलिसीचा कालावधी पूर्ण होतोय तेव्हा कमीत कमी वय किती असायला पाहिजे, जास्त किती वय असायला पाहिजे ते बघूया। तर पॉलिसीचा कालावधी जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा कमीत कमी वय 18 तरी असायला हवं। कमीत कमी वयाची मर्यादा दिलेली ती 18 वर्ष। जर तुम्ही पहिला पर्याय निवडला असेल म्हणजेच वार्षिक प्रीमियमचा 7 पट विमा हा जर ऑप्शन तुम्ही निवडला असेल तर त्यासाठी जास्त वयोमर्यादा दिलेली ती 85 वर्ष। आणि जर दुसरा ऑप्शन सिलेक्ट केला असेल की वार्षिक प्रीमियमचा 10 पट विमा तर हा ऑप्शन निवडला असेल तर त्यासाठी जास्त वयोमर्यादा दिलेली ती 75 वर्ष। आता इन्व्हेस्टमेंट फंड बद्दल माहिती पाहूयात। आपण भरलेले प्रीमियम कोणत्या फंड मध्ये गुंतवलं जावं यासाठी सुद्धा आपल्याला ऑप्शन निवडायचे। त्यासाठी 2 फंड दिले, त्याच्यातील आपल्याला एक फंड निवडायचा आहे। पहिला म्हणजे फ्लेक्झी ग्रोथ फंड आणि दुसरा म्हणजे फ्लेक्झी स्मार्ट ग्रोथ फंड। सगळ्यात पहिले आपण फ्लेक्झी ग्रोथ फंड मध्ये फंड अलोकेशन कसं केलं जातं ते पाहूया। गव्हर्नमेंट गॅरंटीड सिक्युरिटीज आणि कॉर्पोरेट डेप्ट मध्ये 0 ते 20% रक्कम गुंतवली जाऊ शकते। शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जसं मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट यांमध्ये 0 ते 40% रक्कम गुंतवली जाऊ शकते। 40 ते 100% रक्कम इक्विटी मार्केट म्हणजेच कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवली जाऊ शकते। त्या कंपन्यांचे शेअर्स कसे निवडले जातात तर निफ्टी 100 म्हणजेच NSE मध्ये लिस्ट असलेल्या टॉप 100 कंपन्यांतील काही कंपन्यांचे शेअर्स निवडून त्यांच्यामध्ये गुंतवणूक केली जाईल।
याचे जर आपण प्रोफाइल रिस्क पाहिले तर हाय प्रोफाइल रिस्क आहे। आता आपण फ्लेक्झी स्मार्ट ग्रोथ फंडच्या फंड अलोकेशन बद्दल जाणून घेऊयात। या फंड मध्ये 0 ते 20% गव्हर्नमेंट गॅरंटेड सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते। 0 ते 40% शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जसं मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये गुंतवणूक केली जाते। 40 ते 100% इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते। शेअर्स कसे निवडले जातात तर निफ्टी 50 मधील चांगल्या कंपन्या निवडून त्यांच्यामध्ये गुंतवणूक केली जाते। या फंड मध्ये गुंतवणूक सुद्धा खूप जास्त रिस्की आहे। फंड आपल्याला एकाच वेळी निवडता येतो का तर नाही, आपण फंड कधी स्विच करू शकतो। म्हणजे एक फंड निवडला असेल आणि जर आपल्याला वाटलं की दुसऱ्या फंड मधून चांगला परतावा मिळू शकतो तर आपण कधी फंड स्विच करू शकतो। म्हणजे या फंड मधून दुसरा फंड आपण निवडू शकतो। यामध्ये एका वर्षात 4 स्विच फ्री असतील, त्यानंतर 100 रुपये प्रति स्विच वर चार्ज घेतले जातील। आता आपण या पॉलिसीचे फायदे जाणून घेऊयात। पॉलिसी चालू कालावधीत पॉलिसीधारकाचे निधन झाल्यास नॉमिनल लाभ किती मिळतो ते बघूया। तर विमा रक्कम आणि त्यातील मागील 2 वर्षांमध्ये पार्शियल विड्रॉल केली असेल तर ती रक्कम वजा करून उरलेली रक्कम दिली जाऊ शकते। दुसरं म्हणजे ज्या तारखेला पॉलिसीधारकाचे निधन झाले असेल त्या तारखेला युनिट फंडची जी व्हॅल्यू असेल ती रक्कम दिली जाऊ शकते, किंवा टोटल प्रीमियम पे केलं असेल त्याच्या 105% व त्यातून मागील 2 वर्षांमध्ये पार्शियल विड्रॉल केली असेल ती रक्कम वजा करून उरलेली रक्कम दिली जाऊ शकते। या 3 प्रकार रक्कम कॅल्क्युलेट केली जाते आणि यातील जी सर्वात जास्त रक्कम असेल ती नॉमिनल रक्कम दिली जाते। आता पॉलिसीच्या मॅच्युरिटी बेनिफिट्स बद्दल जाणून घेऊया। पॉलिसीच्या परिपक्वता कालावधीपर्यंत पॉलिसीधारक जीवित असल्यास मॅच्युरिटी वेळी युनिट फंडची जी व्हॅल्यू असेल ती दिली जाईल आणि मॉर्टॅलिटी चार्जेस रिफंड केले जातील। आता आपण या पॉलिसीचे इतर काय फायदे जाणून घेऊया। जसं या पॉलिसीमध्ये आपल्याला गॅरंटेड ऍडिशन सुद्धा मिळतं। पॉलिसीच्या 6व्या वर्षी, 10व्या वर्षी, 15व्या वर्षी, 20व्या वर्षी आणि 25व्या वर्षी गॅरंटेड ऍडिशन मिळतं। गॅरंटेड ऍडिशन हे वार्षिक प्रीमियम वरती मिळतं। वार्षिक प्रीमियम 48,000 पेक्षा कमी असेल तर 6व्या वर्षी 3%, 10व्या वर्षी 6%, 15व्या वर्षी 12%, 20व्या वर्षी 15% आणि 25व्या वर्षी 18% गॅरंटेड ऍडिशन मिळतं। 48,000 पेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम असेल तर 6व्या वर्षी 5%, 10व्या वर्षी 10%, 15व्या वर्षी 20%, 20व्या वर्षी पॉलिसीच्या 20व्या वर्षी 25% आणि पॉलिसीच्या 25व्या वर्षी 30% गॅरंटेड ऍडिशन मिळेल। या पॉलिसीमध्ये पार्शियल विड्रॉल सुद्धा अवेलेबल आहे। म्हणजे जर आपल्याला मध्ये रक्कम विड्रॉ करायची असेल तर आपल्याला रक्कम विड्रॉ सुद्धा करता येणार आहे। पॉलिसीच्या 6 ते 10 वर्षांमध्ये युनिट फंडचे आपण 20% विड्रॉ करू शकतो। पॉलिसीच्या 11 ते 15 वर्षांमध्ये 25% विड्रॉ करता येईल। 16 ते 20 वर्षांमध्ये 30% युनिट फंडचे विड्रॉ करता येईल। 21 ते 25 वर्षांमध्ये 35% युनिट फंडचे विड्रॉ करता येतील। प्लॅन बद्दल इतर काय माहिती जाणून घेऊया। जसं या पॉलिसीमध्ये आपल्याला एक ऍडिशनल रायडर सुद्धा ऍड करता येतो। ऍक्सिडेंटल डेथ बेनिफिट रायडर आपल्याला ऍड करता येतो। या पॉलिसीमध्ये जे आपण एकदा प्रीमियम फिक्स करू ते आपल्याला कमी जास्त करता येणार नाही, वाढवता येणार नाही किंवा कमी सुद्धा करता येणार नाही। जे आपण विम्याची रक्कम फिक्स केली असेल ती सुद्धा आपल्याला चेंज करता येणार नाही, ती फिक्स अमाउंट राहील। या प्लॅन मध्ये लोनची फॅसिलिटी नाही, विड्रॉलची फॅसिलिटी आहे पण लोनची फॅसिलिटी नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण LIC इंडेक्स प्लस या प्लॅन बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहिली। अजून जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा, मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेन। माहिती कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।